नमस्कार मित्रांनो, मी सेवार्थ गोरखनाथ या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। बीएड च्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बीएड विषयी प्रवेश प्रक्रियापासून ते इन्स्टिट्यूट राऊंड पर्यंत कशी राऊंड होतात, कशा प्रकारे ऍडमिशन होतात, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन केलं तर कशी प्रक्रिया असते, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तिथली प्रक्रिया करते, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। सर्व बीएड विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी 2000 बीएड सीईटी दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता सध्या कॅप राऊंड चालू झाले आहे, तर तुम्ही कॅप राऊंड 2026 साठी रजिस्ट्रेशन करून घ्या। आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्ही संपूर्ण जे अर्ज करता, तुमची जी माहिती टाकता ती मित्रांनो अचूक टाका, कारण की तुमची जर माहिती चुकीची भरल्या गेली तर तुम्हाला पुढे सीईटी सीट कडून प्रॉब्लेम येतात। कारण की ज्यावेळेस तुमचा राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये नंबर लागतो त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अत्यंत कडक केल्या जाते, व्यवस्थित बघल्या जातात, म्हणून तुमची अचूकरित्या माहिती भरा। कारण की आता राहिला विषय शासकीय महाविद्यालयाचा आणि खाजगी महाविद्यालयाचा। जे विद्यार्थी शासकीय म्हणजे शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला रेग्युलरच कॉलेज करावं लागेल। कारण की सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की आपण गव्हर्नमेंट कॉलेजला फीस कमी आहे म्हणून आपण ऍडमिशन करू आणि कधी मध्ये जाऊ, कारण की असं होत नाही। मी आता तुम्हाला वारंवार सांगतोय, गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला रेग्युलरच कॉलेज करावं लागेल। आणि महत्वाचं म्हणजे जर एक ऍडव्हान्स सांगायचं झालं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज विषयी, तर तुम्हाला तिथं संपूर्ण बीएड विषयी जे शिक्षकासाठी कौशल्य असतात ते संपूर्ण प्रत्येक कौशल्य तुमच्या मध्ये रुजवण्याचं काम या गव्हर्नमेंट कॉलेजमधून केले जाते। म्हणून जर तुम्हाला खरंच बीएड करायचं असेल, मनापासून एक तुम्हाला शिक्षक व्हायचा असेल, तर तुम्ही शासकीय अध्यापक या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नक्की प्रवेश करा। तिथल्या प्रत्येक तुम्हाला वर्कशॉप होतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तिथे करून घेतल्या जातात, तुम्हाला शाळेवर शिकवल्या जाते। ट्रेनिंग एक योग्यरित्या आणि एक सक्षम शिक्षक कसा असावा हे या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला शिकवले जाते। म्हणून जर तुम्ही या दृष्टिकोनातून जर ऍडमिशन घेत असाल की बा आपण टाकू आणि लगेच फीस कमी आहे म्हणून, तर चुकीचं करसाल मित्रांनो। आताच विचार करा तुम्हाला खाजगी मध्ये करायचंय की सरकारी मध्ये। आणि जर तुम्हाला रेग्युलर करायचं नसेल तर तुम्ही कोणत्याही खाजगी महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश करा। आणि प्रवेश आता तुम्ही ज्यावेळेस राऊंड फर्स्ट साठी तुम्ही आपले महाविद्यालय तुम्हाला ऑप्शन निवडण्यात येतील सीईटी सेल कडून, बरोबर। तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचंय त्याला 1 नंबर द्यायचा आहे। म्हणजे तुमचा जे पसंती तुम्हाला इथं मला ऍडमिशन करायचंच आहे तिथंच तुम्ही 1 नंबर द्या। नंतर मग सिरियल वाईज तुम्ही किती तुम्हाला वाटेल तितके महाविद्यालय तुम्ही टाकू शकता। जर आता पहिल्या राऊंडला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला आता समजा 99% असू शकतात, कोणाला कॅटेगरी वाले असतील तर ते कास्ट वाईज सीईटी सेल कडून कट ऑफ लागतो। म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंड पासून ते चौथ्या राऊंड पर्यंत तुमचा नंबर लागण्याचे चान्स असतात, बरोबर। तर मग आता काय करायचं, याच्यासाठी संपूर्ण सीईटी सेल जी असते ही प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल कडून केल्या जाते आणि तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। त्यामुळे तुमची माहिती अचूक भरा, हे मी वारंवार सांगतो या व्हिडिओमध्ये। का? कारण की पुढे तुम्हाला समस्या होऊ नये, तुमचे ऍडमिशन रद्द होऊ शकतात। आता तुम्हाला वाटत असेल या बीएड साठी आम्हाला ऍडमिशन साठी किती फीस आहे काय आहे, मित्रांनो तुम्हाला खाजगी कॉलेजमध्ये जी फीस आहे ती वेगवेगळी बघायला भेटते। कोण्या महाविद्यालयामध्ये 50,000, कोण्या महाविद्यालयात 40,000, कोण्या महाविद्यालयामध्ये 60,000 किंवा 70,000 अशी वाटते। आणि जर गव्हर्नमेंट कॉलेजची फीस सांगायची असेल तर कॅटेगरी वाल्याला 6 ते 6,500 दरम्यान फीस असते। आणि जे ओपन कॅटेगरी वाले असतात अशा उमेदवारांना 20 ते 22,000 फीस असते, याची नोंद घ्या। मग आता तुम्हाला असं वाटत असेल कागदपत्रे काय लागतात, तर या बीएड साठी जर जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगतो, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असले पाहिजे, उत्पन्नाचा दाखला, स्कॉलरशिपसाठी जे स्कॉलरशिप धारक विद्यार्थी आहेत त्यांना नंतर उत्पन्नाचा दाखला लागते। मग कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी, टीसी, मार्कशीट। जर तुमचे पीजीवर ऍडमिशन असेल तर तुमचे पीजीचे मार्कशीट, टीसी लागते। जर तुमचं डिग्रीवर ऍडमिशन असेल तर डिग्रीचे 10वी-12वीचे मार्कशीट, म्हणजे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट द्यावे लागतात तिथं। ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महत्वाचं असते। आणि महत्वाचा विषय म्हणजे कन्व्हर्जनचे सर्टिफिकेट असते, ते पण तुम्हाला द्यावे लागते। कन्व्हर्जन म्हणजे तुमचे जे विद्यापीठाचे मार्क असतात, डिग्रीचे पीजी झाली असेल अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यावर टक्केवारी स्वरूपात ते कन्व्हर्जन तुम्हाला द्यावं लागते।
ते तुम्हाला एका जवळच्या सेंटर म्हणजे झेरॉक्स वर भेटते आणि त्याच्यावर आपली माहिती भरायची. हे अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट लागते. स्कॉलरशिप धारक विद्यार्थी जे आहेत यांना गव्हर्नमेंटमध्ये अत्यंत कमी फीस आहे आणि जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांनाही फी 20 ते 22,000 दरम्यान फीस आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या बीएड मध्ये हे डॉक्युमेंट लागतील. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल इतर तुमच्या राऊंड बद्दल, कशा प्रकारे राऊंड लागतात, कधीपासून चालू होतील, हे तुम्हाला आम्ही अपडेट करू. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आम्ही आमच्या या सेवार्थक गोरखनाथ युट्यूबच्या चॅनल मधून तुमच्यापर्यंत आम्ही एक नक्की योग्य माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.